बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीत। दादा भुसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून राम महाले यांचा छळ केल्याचा आरोप आता त्यांच्या पत्नी रेणुका महाले यांनी केलाय। मालेगावच्या प्रयास हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे राम महाले यांच्या आईचा मृत्यू झाल्याची तक्रार दिल्यानं हा छळ केलाय आणि यालाच वैतागून राम महाले यांनी आत्महत्या केली असा आरोप रेणुका महाले यांनी केलेला आहे। दादा भुसे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या जाचाला कंटाळून मालेगावमधील राम महाले यांनी आत्महत्या केल्याचा आरोप राम महाले यांच्या पत्नीच्या माध्यमातून केला जातोय। मालेगाव म्हणजे नाशिक विभागीय पोलीस आयुक्त त्यासोबतच आता त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात देखील तशी तक्रार दिलेली आहे। आपल्यासोबत राम महाले यांच्या पत्नी आहे। नेमकी दादा भुसेंबद्दल काय त्यांचा आरोप आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सुमारे 1.5 वर्षापूर्वी दादा भुसे यांचे निकटवर्तीय जतीन कापडनीस यांचं प्रयास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मालेगावमध्ये, तिथे माझ्या सासूंचा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेला होता। माझे पती गेल्या 1.5 वर्षापासून याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून वैद्यकीय विभाग व पोलीस विभागामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांमार्फत तक्रारी अर्ज देत होते। माझ्या मिस्टरांना हे तक्रारी अर्ज मागं घेण्यासाठी दादा भुसे व ते जे आहेत त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडनं शारीरिक व मानसिक त्रास देण्यात होत्या। माझ्या सासू वारल्यानंतर 3ऱ्याच दिवशी दादा भुसे हे आमच्या घरी येऊन या प्रकारचे कोणतेही तक्रारी अर्ज करायचे नाही, मी चौकशी करतो म्हणून सांगितलं ना। अशा प्रकारे त्यांना बोलून त्यांनी दमदाटी केलेली होती आणि त्यांच्याच घरात त्यांना मारहाण झालेली होती आणि तेव्हापासून माझ्या मिस्टरांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांकडनं फोनवरनं प्रत्यक्ष येऊन हे लोक त्रास देत होते। ह्या लोकांच्या जाचाला वैतागून माझ्या मिस्टरांनी 10 जून रोजी सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे। सुसाईड अटेम्प्ट की सुसाईड? सुसाईड केलेलं आहे सर त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यूही झालेला आहे। मी तेव्हापासून आत्तापर्यंत माझ्या सासूच्या मृत्यूची व माझ्या मिस्टरांनी का आत्महत्या केली ह्या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी आणि ह्या सर्व लोकांवरती गुन्हे दाखल व्हावे म्हणून मी लढते। मी नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, त्यानंतर विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री या सर्वांना मी पत्रव्यवहार करते, पण दादा भुसेंमुळे कोणीही त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई करत नाही आहे। मला फक्त न्याय पाहिजे। मी माझ्या घरातले 2 व्यक्ती गमावलेले आहे। तर आता तुमची काय मागणी आहे? तुमच्या पतीच्या आत्महत्येसाठी तुम्ही कोणाला जबाबदार धरता आणि तुमची सगळ्या संदर्भात काय मागणी आहे? जे प्रयास हॉस्पिटल आहे यांच्या विरुद्ध आमच्याकडं बऱ्यापैकी पुरावे आहे। त्या सर्व पुराव्यांचा विचार करून हे हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद करण्यात यावं, म्हणजे जेणेकरून जसा माझ्या सासूचा मृत्यू झाला तसा इतर कोणत्याही बाईचा मृत्यू तिथे किंवा कोणत्याही व्यक्तीचा तिथं मृत्यू होऊ नये। आणि जशा माझ्या नवऱ्यावरती वेळ आली की सिस्टीमशी लढता लढता शेवटी त्यांनी सुसाईड केलं की तसं वेळ कोणत्या व्यक्तीवर येऊ नये, बस माझी एवढी इच्छा आहे आणि मला न्याय मिळावा। तर आपण बघतोय या सगळ्याची आता पोलीस चौकशी करावी आणि जे ज्या हॉस्पिटलचा उल्लेख करण्यात आलेला आहे दादा भुसे यांच्या निकटवर्तीयांचं ते हॉस्पिटल आहे आणि त्या निकटवर्तीयाला वाचवण्यासाठी दादा भुसे हे त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी राम महाले यांना धमक्या देत होते, मानसिक छळ करत होते असा आरोप त्यांच्या पत्नी करतायत। त्यामुळं आता पुन्हा एकदा दादा भुसे यांच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी।